जय शिवराय सर्वांना. तर आपण आतापर्यंत क्लाउड कम्प्युटिंगचा युनिट 1 बघितलं. आता आपण युनिट 3 बघितलं. आता युनिट 4 बघणार आहोत. कळलं क्लाउड कम्प्युटिंगचा. आणि भरपूर जणांना नोट्स घेता आहे म्हणजे आवडीने, त्यांना आवडलेलं पण आहे आणि व्हिडिओ पण आवडत आहे खूप. तर तुम्हाला जर ह्या नोट्स पाहिजे असेल तर मी एक जुनी लिंक होती जी इनसेमसाठी होती, त्यामध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. जी नवीन लिंक आहे ती एनसेमसाठी वेगळं होतं आणि एनसेमसाठी वेगळं आहे. त्यामुळं काय मुलं प्रश्न विचारतात की एनसेमसाठी तर आम्ही घेतलेल्या होत्या नोट्स, तर एनसेमसाठी ह्या वेगळ्या आहे. कळलं का सगळ्यांना? एनसेमसाठी मी वेगळं टेलिग्राम चॅनल बनवलं आहे, तर नवीन लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये नोट्ससाठी, तर तुम्ही ती ॲक्सेस करायची, जुनी लिंकला ॲक्सेस करायचं नाही. कळलं का? आता फर्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर एक्सप्लेन ब्रीफली. क्लाउड कम्प्युटिंग युनिट 4 मधला हा क्लाउड कम्प्युटिंगवरतीच आहे, ॲमेझॉनचं, AWS वरती सगळ्या गोष्टी. व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर एक्सप्लेन ब्रीफली. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर इज अ क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइडेड बाय मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर काय एक क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. कोण प्रोव्हाइड करतं? मायक्रोसॉफ्ट. It provides various services for building, deploying and managing applications through Microsoft data centers. कळलं? मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर काय क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. तो कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला? मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर आहे म्हणजे कोणी प्रोव्हाइड केला असेल? मायक्रोसॉफ्टनी. इट प्रोव्हाइड्स व्हेरियस सर्व्हिसेस फॉर बिल्डिंग, म्हणजे जर का तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन बिल्ड करायचं आहे, एखादं ॲप्लिकेशन डिप्लॉय करायचं आहे किंवा एखादं ॲप्लिकेशन मॅनेज करायचं आहे, तर आपण ते मॅनेज करू शकतो मायक्रोसॉफ्ट डेटा सेंटरवरनं. कळलं? ॲज्युअर ऑफर सर्व्हिसेस सच एज. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर काय सर्व्हिसेस ऑफर करतं आपल्याला? आपण डेटा स्टोअर करू शकतोय, स्टोरेज, नेटवर्किंग, व्हर्च्युअल मशीन्स आणि डेटाबेसेस. व्हर्च्युअल मशीन्स वगैरे आपण युनिट 3 मध्ये बघितले. इथं युनिट 4 मध्ये आपल्याला व्हर्च्युअल मशीन्सबद्दल काही बघायचं नाही सध्या, आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची. कळलं? कंपोनंट्स ऑफ मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर काय? कम्प्यूट सर्व्हिसेस. आता कम्प्यूट सर्व्हिसेस काय असतात सांगा बरं. कम्प्यूट सर्व्हिसेस आर यूज टू रन ॲप्लिकेशन्स अँड व्हर्च्युअल मशीन्स इन द क्लाउड. म्हणजे कम्प्यूट सर्व्हिसेस म्हणजे काय की जे आपण ॲप्लिकेशन्स वगैरे बनवले ते रन करू शकतोय, म्हणजे व्हर्च्युअल मशीन्स आहे सगळं आपण क्लाउडवरती काय करू शकतोय? रन करू शकतोय. इट प्रोव्हाइड्स प्रोसेसिंग पॉवर ऑन डिमांड. ते काय करतं? आपल्याला एक प्रोसेसिंग पॉवर ऑन डिमांड प्रोव्हाइड करतं. त्यानंतर काय, ॲज्युअर सपोर्ट्स व्हर्च्युअल मशीन्स, ॲप सर्व्हिसेस अँड फंक्शन्स फॉर ॲप्लिकेशन होस्टिंग. ॲज्युअर काय काय सपोर्ट करतं? व्हर्च्युअल मशीन्स असतात, ॲप सर्व्हिसेस असतात आणि फंक्शन्स फॉर ॲप्लिकेशन होस्टिंग. हे झालं आपलं कम्प्यूट सर्व्हिसेस. त्यानंतर आता स्टोरेजसाठी पण असणार. स्टोरेजसाठी काय असणार मग? ॲज्युअर स्टोरेज कंपोनंट प्रोव्हाइड्स secure storage for files, images, videos and databases. कळलं काय? ॲज्युअर स्टोरेज काय प्रोव्हाइड करतं? ॲज्युअर स्टोरेज कंपोनंट सिक्युअर स्टोरेज फॉर, म्हणजे आपल्याला जर का फाईल स्टोअर करायची असेल, इमेजेस स्टोअर करायचे असेल, व्हिडिओज, डेटाबेसेस, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला स्टोअर करायच्या असेल तर आपण मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरचा उपयोग करू शकतोय. आता सेकंड काय, इट ऑफर्स ब्लॉब स्टोरेज, डिस्क स्टोरेज अँड क्यू स्टोरेज. आता त्यामध्ये 3 प्रकारचे स्टोरेज तुमच्यासाठी त्यांनी अवेलेबल करून दिले. तुम्ही कोणत्या पण प्रकारचं स्टोरेज वापरू शकता. एक तर ब्लॉक स्टोरेज, डिस्क स्टोरेज आणि क्यू स्टोरेज. इट एन्श्युअर्स डेटा अवेलेबिलिटी अँड बॅकअप. कळलं? ते काय डेटा अवेलेबिलिटी पण दाखवतं, बॅकअप. समजा तुमचा एखादा डेटा आहे जो उडाला वगैरे, तर त्याकडं बॅकअप अवेलेबल असतं. तो डेटा असं नाही की परमनंटली डिलीट होईल, तो तुम्हाला वापस भेटू शकतो बॅकअपने. कळलं? आता यानंतर काय, नेटवर्किंग म्हणजे काय? नेटवर्किंग सर्व्हिसेस कनेक्ट क्लाउड रिसोर्सेस विथ युजर्स अँड अदर सिस्टम्स. आता नेटवर्किंगमुळं काय पॉसिबल होतं की जे क्लाउड रिसोर्सेस आहे, ज्या क्लाउडच्या आपण काय म्हणतो फायदे किंवा रिसोर्सेस आहे, ते युजरपर्यंत पोहोचवण्याचे किंवा त्यांना दोघांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? नेटवर्किंग सर्व्हिसेस. इट इन्क्लूड्स व्हर्च्युअल नेटवर्क, लोड बॅलन्सर अँड VPN गेटवे. दिस सर्व्हिसेस प्रोव्हाइड सेक्युअर कम्युनिकेशन अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट. आता भरपूर जण या सर्व्हिसेस यूज करणार आहे, मग आपल्याला खात्री पाहिजे की जे कम्युनिकेशन आपण करतोय क्लाउडसोबत ते सिक्युअर आहे.
सिक्युअर कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं, जी ट्रॅफिक राहते नेटवर्क ट्रॅफिक ती पण मॅनेज करण्याचं ते काम करतं. आता क्लाउड म्हणजे काय नेमकी सांगा बरं. क्लाउडवरती आपण काय करू शकतोय, डेटा वगैरे स्टोअर करू शकतोय, मॅनेज करू शकतोय तिथं, कळलं. आता डेटाबेस सर्व्हिसेस काय, डेटाबेस सर्व्हिसेस म्हणजे ॲज्युअर प्रोव्हाइड्स डेटाबेस सर्व्हिसेस फॉर स्टोरिंग स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड डेटा. आता ते एक डेटाबेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं आपल्याला. आपण तिथं स्ट्रक्चर्ड डेटा पण स्टोअर करू शकतोय किंवा मग अनस्ट्रक्चर्ड डेटा पण स्टोअर करू शकतोय. इट सपोज SQL डेटाबेसेस, कॉस्मॉस DB अँड MySQL डेटाबेसेस. कशाला सपोर्ट करतं ते, SQL डेटाबेसेस, कॉस्मॉस DB आणि MySQL डेटाबेसेस. दिस सर्व्हिसेस प्रोव्हाइड स्केलेबिलिटी अँड हाय अवेलेबिलिटी. काय प्रोव्हाइड करतं ते, स्केलेबिलिटी अँड हाय अवेलेबिलिटी, कळलं. वेब अँड मोबाईल सर्व्हिसेस काय, दिस सर्व्हिसेस हेल्प डेव्हलपर्स क्रिएट अँड होस्ट वेब अँड मोबाईल ॲप्लिकेशन्स. काय वेब अँड मोबाईल सर्व्हिसेस, ह्या सर्व्हिसेस काय करता, डेव्हलपरसाठी मदत करता की आपण वेब ॲप्लिकेशन्स मोबाईल ॲप्लिकेशन्स हे बनवू शकतोय तिथं, कळलं. ॲज्युअर ॲप सर्व्हिसेस अलाउज इझी डिप्लॉयमेंट, इझिली आपण डिप्लॉय करू शकतो, इझिली आपण मॅनेज करू शकतोय, कळलं. आणि ॲनालिटिक्समध्ये काय, ॲनालिटिक्स सर्व्हिसेस हेल्प्स इन प्रोसेसिंग अँड ॲनालायझिंग लार्ज अमाऊंट्स ऑफ डेटा. ॲनालिटिक्स सर्व्हिसेसमध्ये काय होतं, जर का आपल्याकडे खूप सारा डेटा अवेलेबल, त्याला आपल्याला ॲनालाइज करायचं आहे, प्रोसेस करायचं आहे, तर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण प्रोसेस आणि ॲनालाइज करू शकतो. ॲज्युअर प्रोव्हाइड्स HD इन्साइटिंग अँड डेटा लेक सर्व्हिसेस फॉर बिग डेटा ॲनालिटिक्स अँड बिझनेस इंटेलिजन्स, कळलं. डेटा लेक सर्व्हिसेस अँड बिग डेटा ॲनालिटिक्स बिझनेस इंटेलिजन्ससाठी पण ते आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. आता यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, हाऊ क्लाउड कम्प्युटिंग इज यूज फॉर बिझनेस अँड कन्झ्युमर ॲप्लिकेशन लाईक ERP अँड CRM. आता ERP आणि CRM ॲप्लिकेशनसाठी क्लाउड कम्प्युटिंग हे कसं उपयोग केलं जातं ते बघणार आपण. क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हाइड्स कम्प्युटिंग रिसोर्सेस सच एज सॉफ्टवेअर, स्टोरेज अँड प्रोसेसिंग पॉवर ओव्हर द इंटरनेट. क्लाउड कम्प्युटिंगमुळं काय होतं, आपल्याला सॉफ्टवेअर, स्टोरेज करू शकतो आपण, प्रोसेसिंग पॉवर, या सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती भेटतात. बिझनेस अँड कन्झ्युमर्स यूज क्लाउड ॲप्लिकेशन्स. बिझनेस आणि जे कन्झ्युमर्स राहतात ते का क्लाउड ॲप्लिकेशन्सला वापरतं सांगा बरं. बिकॉज ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, स्केलेबल पण आपल्याला कमी प्राईजमध्ये भेटतं किंवा मग स्केल करू शकतो आपण जास्त, आणि कुठं पण आपण अवेलेबल असलो तर इझिली कुठून पण आपल्याला त्याचा ॲक्सेस भेटू शकतोय, कळलं. यूज ऑफ क्लाउड कम्प्युटिंग इन ERP. आता दोन गोष्टी बघायच्या आपल्याला, ERP आणि CRM. पहिली गोष्ट काय आपण ERPमध्ये बघणार आहे की क्लाउड कम्प्युटिंगचा काय उपयोग आहे. ERP म्हणजे काय, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. काय, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इज अ सॉफ्टवेअर सिस्टम यूज टू मॅनेज बिझनेस ॲक्टिव्हिटीज सच एज फायनान्स, इन्व्हेंटरी, प्रोडक्शन अँड ह्युमन रिसोर्स. काय वापस एकदा, ERP म्हणजे काय, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इज अ सॉफ्टवेअर सिस्टम यूज टू मॅनेज. काय ती एक सॉफ्टवेअर सिस्टीम आहे, काय मॅनेज करते, समजा काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज असन की काय असू शकतं बिझनेस ॲक्टिव्हिटीज सांगा बरं, फायनान्स असन, इन्व्हेंटरी असन, प्रोडक्शन असन किंवा ह्युमन रिसोर्सेस असन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या असन तर तुम्ही कोणतं सॉफ्टवेअर यूज करू शकताय, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग ERP, कळलं. क्लाउड कम्प्युटिंग हेल्प्स ERP ॲप्लिकेशन्स इन फॉलोइंग वेज. ERP ॲप्लिकेशन्सला कसं मदत करतं ते, क्लाउड ERP अलाउज कंपनीज टू ॲक्सेस बिझनेस डेटा. म्हणजे जो बिझनेस डेटा आहे तो इंटरनेट जर काय अवेलेबल असलं तो कुठून पण ॲक्सेस करू शकतो. ERP जे सॉफ्टवेअर असतं ते काय अलाव करतं कंपनीजला की जो बिझनेस डेटा आहे तो कुठून पण ॲक्सेस होऊ शकतो आहे. जी कॉस्ट आहे हार्डवेअरची किंवा मग सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनची ती काय होते, कॉस्ट ही कमी होऊन जाते. काय, कॉस्ट जी हार्डवेअरची राहते किंवा जी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला कॉस्ट लागते ती कमी होऊन जाते. डेटा बॅकअप असतं, रिकव्हरी असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते प्रोव्हाइड करतं. क्लाउड ERP कॅन इझिली स्केल अकॉर्डिंग टू द बिझनेस ग्रोथ. जशी जशी बिझनेस ग्रोथ तुमची वाढत जाते तसं तसं क्लाउड ERP पण काय करतं, स्केल करत जातं. मल्टिपल डिपार्टमेंट्स कॅन शेअर अँड अपडेट इन्फॉर्मेशन इन रिअल टाईम. आता मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात ते काय करू शकतात, एकाच टायमिंगला भरपूर सारे डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन अपडेट करू शकताय किंवा शेअर करू शकताय, कळलं.
TT and access management. Azure Active Directory is used for authentication and security management. आता कोणी पण त्या डेटाला बघितलं नाही पाहिजे किंवा मग थर्ड पार्टीनी तो डेटा हॅक नाही केला पाहिजे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींसाठी काय राहतं, ऑथेंटिकेशन आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट राहतं. इट कंट्रोल्स युजर ॲक्सेस टू ॲप्लिकेशन अँड क्लाउड रिसोर्सेस. काय करतं ते, इट कंट्रोल युजरचं ॲक्सेस. आता कोणी पण ते ॲक्सेस नाही करू शकत, ज्याच्याकडे ते ॲक्सेस आहे तोच ते ॲक्सेस करू शकतोय. कळलं का. नंतर त्यानंतर काय आता AI अँड मशीन लर्निंग. AI अँड मशीन लर्निंग काय आता, Azure प्रोव्हाइड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सर्व्हिसेस. काय प्रोव्हाइड करतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं फॉर डेव्हलपिंग स्मार्ट ॲप्लिकेशन्स सच ॲज चॅटबॉट्स, प्रेडिक्शन सिस्टम्स अँड इमेज रेकॉग्निशन. काय सांगा बरं. Azure प्रोव्हाइड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सर्व्हिसेस फॉर डेव्हलपिंग स्मार्ट ॲप्लिकेशन्स. काय करतं ते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या सर्व्हिसेस ते तुम्हाला प्रोव्हाइड करतं. जर का तुम्हाला स्मार्ट ॲप्लिकेशन वगैरे बनवायचे, जसं की चॅटबॉट्स असन, प्रेडिक्शन सिस्टम असन, इमेज रेकॉग्निशन, हे सगळे काय झाले, स्मार्ट ॲप्लिकेशन झाले. हे जर का तुम्हाला बनवायचे असन ते तुम्हाला AI अँड मशीन लर्निंग असे काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. आता मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग काय सांगा बरं. Azure प्रोव्हाइड्स मॉनिटरिंग टूल्स सच एज Azure मॉनिटर अँड ऑटोमेशन सर्व्हिसेस. दिस टूल्स हेल्प्स ॲडमिनिस्ट्रेटर्स मॅनेज, म्हणजे आपल्याला रिसोर्स वगैरे, मॉनिटरचा परफॉर्मन्स कसा करतं, मॉनिटर करतं, परफॉर्मन्स बघतं ते आपला, आणि जे सिस्टीम फेल्युअर आहे त्याला कमी करण्याचं काम करतं. कळलं ह्या सगळ्या गोष्टी कळत आहे का तुम्हाला. आता यानंतर काय आपला यूज ऑफ, आता ERP तर बघितलं, आता आपल्याला काय बघायचं आहे, CRM मध्ये क्लाउड कम्प्युटिंग कशी यूज होते. CRM म्हणजे काय, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. CRM म्हणजे काय, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज यूज टू मॅनेज कस्टमर इन्फॉर्मेशन, सेल्स असन अँड सपोर्ट सर्व्हिसेस. कशासाठी यूज होतं ते, मॅनेज करण्यासाठी कस्टमरची इन्फॉर्मेशन्स किंवा सेल्स किंवा मग सपोर्ट सर्व्हिसेस. क्लाउड कम्प्युटिंग हेल्प CRM ॲप्लिकेशन्स इन फॉलोइंग वेज. कस्टमर डेटा कॅन बी ॲक्सेस एनी टाईम अँड एनीवेअर. कस्टमरचा डेटा कुठून पण कोणत्या पण वेळी आपण ॲक्सेस करू शकतोय. सेल्स टीम कॅन अपडेट कस्टमर रेकॉर्ड्स इन रिअल टाईम. जी सेल्स टीम आहे ना, ती कस्टमरचा जो रेकॉर्ड आहे तो रिअल टाईममध्ये पण अपडेट करू शकतोय. इट इम्प्रूव्ज कम्युनिकेशन बिटवीन कस्टमर अँड ऑर्गनायझेशन. आता कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, आपल्याला कस्टमर्स सोबत जे रिलेशन ठेवायचं आहे ते कसं कधी पण चांगलंच ठेवू ना आपण, ते कसं मॅनेज करायचं त्यावरती प्रश्न आहे. मग ते काय करतं, कस्टमरमधलं आणि ऑर्गनायझेशनमधलं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करतं. क्लाउड CRM सपोर्ट्स ऑनलाईन कस्टमर सपोर्ट अँड मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज. सपोर्ट्स ऑनलाईन कस्टमर आणि मार्केटिंग ॲक्टिव्हिटीजला सपोर्ट करतं. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट्स अँड मेंटेनन्स प्रोव्हाइडेड बाय क्लाउड प्रोव्हायडर. ऑटोमॅटिक तुमचं सॉफ्टवेअर अपडेट होईल, तुम्हाला काही अपडेट करण्याची वगैरे गरज नाही पडणार, किंवा जो मेंटेनन्स आहे ते क्लाउड प्रोव्हायडर ऑटोमॅटिकली करून घेतं. CRM ॲप्लिकेशन्स आर सेल्सफोर्स अँड मायक्रोसॉफ्ट. याचं एक्झाम्पल काय, CRM ॲप्लिकेशन काय, सेल्सफोर्स वगैरे लिहू शकता तुम्ही. ॲडव्हान्टेजेस काय, लोअर ऑपरेशन कॉस्ट असते, इझी ॲक्सेसिबिलिटी असते, बेटर डेटा सिक्युरिटी बॅकअप असतं, स्केलेबिलिटी असते, फास्टर डेव्हलपमेंट असते, किंवा मग इम्प्रूव्ड कोलॅबोरेशन अमंग युजर्स. ह्या सगळ्या गोष्टी इझी. आता हे झालं आपलं, तो प्रश्न संपला. आता नेक्स्ट प्रश्न काय, डिस्क्राईब द ॲमेझॉन डेटाबेस सर्व्हिसेस. ॲमेझॉन डेटाबेस सर्व्हिसेस काय असतं. आता ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड्स व्हेरियस डेटाबेस सर्व्हिसेस. जे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस आहे त्याने आपल्याला काय केलं आहे, व्हेरियस डेटाबेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेलं आहे. दॅट हेल्प ऑर्गनायझेशन स्टोअर करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी आणि रिट्राईव्ह करण्यासाठी डेटा इफिशियंटली इन क्लाउड कम्प्युटिंग. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड्स व्हेरियस डेटाबेस सर्व्हिसेस दॅट हेल्प ऑर्गनायझेशन. काय करतं, ऑर्गनायझेशनसाठी मदत करतं ते स्टोअर करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, रिट्राईव्ह म्हणजे आपल्याला डेटा जर पाहिजे असेल वापस ते करण्यासाठी मदत करतात. दिस सर्व्हिसेस आर फुल्ली मॅनेज, स्केलेबल अँड सिक्युअर. या ज्या सगळ्या सर्व्हिसेस राहतात या फुल्ली मॅनेज केलेल्या जातात, स्केलेबल आणि सिक्युअर राहतात, धोका नसतो यामध्ये सगळं. AWS ऑफर्स रिलेशनल, NoSQL, इन मेमरी अँड डेटा वेअरहाऊस सोल्युशन अकॉर्डिंग टू डिफरंट बिझनेस रिक्वायरमेंट.
आता जसं जसं तुमची बिझनेस रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही डेटाबेस स्टोअर करू शकता. NoSQL असेल, इन मेमरी असेल किंवा डेटा वेअर हाऊस सोल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲमेझॉन डेटाबेस सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यानंतर काय ॲमेझॉन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. पहिलं काय आपलं आता ॲमेझॉन डेटाबेस सर्व्हिसेस झालं. आता ॲमेझॉन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस RDS म्हणतो आपण त्याला. ॲमेझॉन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस इज अ मॅनेज रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय AWS. काय ती एक मॅनेज रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस आहे जे की आपल्याला AWS प्रोव्हाइड करतं. ते डेटाबेस इंजिन्स म्हणजे जसं की MySQL असन, Oracle असन, PostgreSQL असन अँड SQL सर्व्हर, या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतं. RDS काय करतं, रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस ऑटोमेट करतं टास्क लाईक डेटाबेस सेटअप किंवा मग बॅकअप, सॉफ्टवेअर पॅचिंग अँड स्केलिंग, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत राहतात. इट इज मेनली यूज फॉर ट्रॅडिशनल. ते कशासाठी यूज केलं जातं RDS जास्तीत जास्त, ट्रॅडिशनल बिझनेस ॲप्लिकेशन्स दॅट रिक्वायर स्ट्रक्चर डेटा स्टोअर. म्हणजे जे जुने बिझनेस ॲप्लिकेशन्स होते ना की ज्यांना एक स्ट्रक्चर डेटा स्टोरेज लागायचं, त्यासाठी आपण RDS यूज करतो. आता ॲमेझॉन डायनॅमोडीबी काय, ॲमेझॉन डायनॅमोडीबी इज फुल्ली मॅनेज NoSQL डेटाबेस सर्व्हिस. इट स्टोअर्स डेटा इन की व्हॅल्यू. ॲमेझॉन डायनॅमोडीबीमध्ये आपण काय होतो, की व्हॅल्यू आणि डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये आपण डेटा स्टोअर करतो अँड प्रोव्हाइड व्हेरी फास्ट परफॉर्मन्स. कळलं, हे ॲमेझॉन DBमध्ये आपण कशामध्ये करतो, की व्हॅल्यूमध्ये स्टोअर करतो. डायनॅमोडीबी इज मेनली यूज फॉर वेब ॲप्लिकेशन्स, गेमिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स अँड रिअल टाईम सिस्टम. कळलं, डायनॅमोडीबी कशासाठी यूज होतं, जसं की गेमिंगसाठी, मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील काही, रिअल टाईम सिस्टीम जिथं की लो लेटन्सी लागते आणि हाय स्केलेबिलिटी. आता गेमिंगमध्ये लेटन्सी कमी लागते वगैरे, मग त्यासाठी ते गेमिंगमध्ये यूज होतं. ॲमेझॉन रेडशिफ्टमध्ये काय आता, ॲमेझॉन रेडशिफ्ट इज अ क्लाउड बेस्ड डेटा वेअरहाऊसिंग सर्व्हिस यूज फॉर डेटा ॲनालिटिक्स अँड बिझनेस इंटेलिजन्स ॲप्लिकेशन्स. कशासाठी यूज होते, ॲमेझॉन रेडशिफ्ट ही काय क्लाउड बेस्ड डेटा वेअरहाऊसिंग सर्व्हिस आहे. काय, क्लाउड बेस्ड डेटा वेअरहाऊसिंग सर्व्हिस आहे जी की डेटा ॲनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्स ॲप्लिकेशनसाठी यूज होते. कळलं, डेटा ॲनालिसिस करायचं असेल तुम्हाला किंवा मग बिझनेसमध्ये काही इंटेलिजन्स प्रेडिक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी ते यूज होते. इट कॅन प्रोसेस व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. ते लार्ज अमाऊंट ऑफ डेटावरती पण काम करू शकतं आहे. जे कॉम्प्लेक्स क्वेरीज राहत आहे ते आपण ते क्विकली एक्झिक्यूट करू शकतं आहे, कमी वेळेमध्ये एक्झिक्यूट करू शकतं आहे. रेडशिफ्ट इज मेनली यूज फॉर रिपोर्टिंग, ॲनालिटिक्स अँड डिसिजन मेकिंगसाठी यूज होतं. ॲमेझॉन ऑरोरा म्हणजे काय आता, ॲमेझॉन ऑरोरा इज अ हाय परफॉर्मन्स रिलेशनल डेटाबेस डेव्हलप बाय AWS. इट इज compatible with MySQL and PostgreSQL databases. ऑरोरा प्रोव्हाइड्स बेटर स्पीड. ऑरोरा काय करतो आपल्याला बाकीच्यांपर्यंत बेटर स्पीड देतो, अवेलेबिलिटी देतो, रिलायबिलिटी कम्पेअर्ड टू ट्रॅडिशनल रिलेशनल डेटाबेसेस. जे जुने ट्रॅडिशनल डेटाबेसेस होते त्याच्यापर्यंत आपल्याला स्पीड, अवेलेबिलिटी, रिलायबिलिटी ही जास्त भेटते आणि हे एंटरप्राइज ॲप्लिकेशनसाठी सुटेबल आहे, जिथं की आपल्याला परफॉर्मन्स एकदम हाय पाहिजे असेल अशा एंटरप्राइज ॲप्लिकेशनसाठी हे ॲमेझॉन ऑरोरा आपण वापरतो. कळलं. त्यानंतर काय ॲमेझॉन इलास्टिक कॅशे. कळलं, ॲमेझॉन इलास्टिक कॅशे इज अन मेमरी कॅशिंग सर्व्हिस यूज टू इम्प्रूव्ह ॲप्लिकेशन परफॉर्मन्स. ती काय एक मेमरी कॅशिंग सर्व्हिस आहे, त्यामुळं काय होतं आपल्याला ॲप्लिकेशन जे वापरतो आपण त्याचा परफॉर्मन्स वाढण्यासाठी मदत होते. इट स्टोअर्स फ्रिक्वेंटली ॲक्सेस डेटा इन मेमरी. ते काय करतं, जो आपण डेटा फ्रिक्वेंटली ॲक्सेस करतोय ते मेमरीमध्ये स्टोअर करतं, विच रिड्युसेस द लोड ऑन डेटाबेसेस. जो की डेटाबेसेसमध्ये नाही स्टोअर करत आपण, मेमरीमध्ये आपल्याला जर का लगेच लागला तर लगेच भेटून जातो, त्यामुळं फास्टर रिस्पॉन्स टाइम्स वगैरे वाढतं. इट सपोर्ट रेडीज अँड मीम कॅशिंग इंजिन्स. कळलं. ॲमेझॉन नेपच्यून काय आता, ॲमेझॉन नेपच्यून इज अ ग्राफ डेटाबेस सर्व्हिस यूज टू मॅनेज हायली कनेक्टेड डेटा. ॲमेझॉन नेपच्यून काय, ती एक ग्राफ डेटाबेस सर्व्हिस आहे. आपल्याला जर हायली कनेक्टेड डेटा मॅनेज करायचा असेल त्यासाठी आपण ॲमेझॉन नेपच्यून वापरतो. इट इज युजफुल इन ॲप्लिकेशन सच एज सोशल नेटवर्किंग, फ्रॉड डिटेक्शन, रिकमेंडेशन सिस्टम्स. कळलं कसमध्ये यूज होतं ॲमेझॉन नेपच्यून, सोशल नेटवर्किंगमध्ये, फ्रॉड डिटेक्शनमध्ये आणि रिकमेंडेशन सिस्टममध्ये. नेपच्यून हेल्प्स इन ॲनालायझिंग रिलेशनशिप बिटवीन डेटा इफिशियंटली. कळलं. जर का आपल्याला डेटा
इफिशियंटली हँडल करायचं. कशामध्ये? इफिशियंटली रिलेशनशिप मॅनेज करायचं आहे, इफिशियंटली ॲनालाइज करायचं आहे, तर आपण ॲमेझॉन नेपच्यून वापरू शकतो. कळलं का? यानंतर काय आता एक्सप्लेन गुगल क्लाउड ॲप्लिकेशन इन डिटेल. आता गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणजे GCP प्रोव्हाइड्स मेनी क्लाउड सर्व्हिसेस अँड ॲप्लिकेशन्स दॅट हेल्प्स युजर स्टोअर डेटा, रन ॲप्लिकेशन अँड मॅनेज बिझनेस ऑपरेशन्स थ्रू द इंटरनेट. काय करतं? गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म आहे म्हणजे GCP, तो प्रोव्हाइड करतो आपल्याला भरपूर साऱ्या क्लाउड सर्व्हिसेस अँड ॲप्लिकेशन, बरोबर, जे की मदत करते युजरला की आपण तिथं डेटा स्टोअर करू शकतो आहे, ॲप्लिकेशन रन करू शकतो आहे आणि बिझनेस ऑपरेशन्स पण मॅनेज करू शकतो आहे इंटरनेटद्वारे. दिस ॲप्लिकेशन्स आर इझी टू यूज, स्केलेबल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. कळलं? हे जे ॲप्लिकेशन्स आहे हे इझी टू यूज आहे, स्केलेबल आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कळलं? गुगल कम्प्यूट इंजिन काय आहे? गुगल कम्प्यूट इंजिन प्रोव्हाइड्स व्हर्च्युअल मशीन्स ऑन द क्लाउड. ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला? व्हर्च्युअल मशीन्स प्रोव्हाइड करतं क्लाउडवरती. युजर्स कॅन रन वेबसाईट्स अँड ॲप्लिकेशन्स विदाउट बाईंग फिजिकल कम्प्युटर ऑर सर्व्हर्स. आता पहिलं ॲप्लिकेशन काय? गुगल कम्प्यूट इंजिन. गुगल कम्प्यूट इंजिन काय आपल्याला प्रोव्हाइड करतं की व्हर्च्युअल मशीन्स प्रोव्हाइड करतं. म्हणजे आपण एखादी वेबसाईट्स असन, ॲप्लिकेशन असन की फिजिकल कम्प्युटर न घेता, आपलं रिअल म्हणजे कम्प्युटर न घेता आपण मॅनेज करू शकतो हे सगळ्या गोष्टी. गुगल ॲप इंजिन काय करतं? गुगल ॲप इंजिन हेल्प्स डेव्हलपर्स क्रिएट अँड रन वेब ॲप्लिकेशन इझिली. गुगल ॲप इंजिनमुळे आपण काय करू शकतो आहे? वेब ॲप्लिकेशन जे असतील ते क्रिएट करू शकतो आहे, रन करू शकतो आहे. इट ऑटोमॅटिकली मॅनेजेस सर्व्हर्स अँड स्केलिंग. जे सर्व्हर्स आणि स्केलिंग आहे ते ऑटोमॅटिकली मॅनेज करून घेतं. गुगल क्लाउड स्टोरेज काय? गुगल क्लाउड स्टोरेज इज यूज टू, म्हणजे जर आपल्याला फाईल्स स्टोअर करायचे असेल, इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, बॅकअप करायचं असेल आपला ऑनलाईन डेटा, या सगळ्यासाठी काय करतो आपण? गुगल क्लाउड स्टोरेजचा यूज करतो. डेटा आपण कुठून पण कधी पण आपण ॲक्सेस करू शकतो डेटाला. त्यानंतर काय? गुगल कुबरनेट्स इंजिन. कळलं? गुगल कुबरनेट्स इंजिन काय? गुगल कुबरनेट्स इंजिन इज यूज टू मॅनेज कंटेनर बेस्ड ॲप्लिकेशन. जे कंटेनर बेस्ड ॲप्लिकेशन आहे ते मॅनेज करण्यासाठी आपण काय यूज करतो? GKE. इट हेल्प्स इन डिप्लॉईंग अँड स्केलिंग ॲप्लिकेशन्स ऑटोमॅटिकली. आता गुगल बिग क्वेरी काय? गुगल क्लाउड SQL इज अ क्लाउड डेटाबेस सर्व्हिस. इट सपोर्ट डेटाबेस लाईक, हे क्लाउड डेटाबेस सर्व्हिस आहे ना, मग ती कशाला सपोर्ट करते? MySQL असन, PostgreSQL असन किंवा मॅनेजेस बॅकअप अँड अपडेट्स ऑटोमॅटिकली. अपडेट्स वगैरे बॅकअप हे ऑटोमॅटिकली मॅनेज करते. गुगल क्लाउड SQL काय? गुगल क्लाउड SQL इज अ क्लाउड डेटाबेस सर्व्हिसेस. इट सपोर्ट्स डेटाबेसेस लाईक MySQL असन, PostgreSQL असन अँड मॅनेजेस बॅकअप अँड अपडेट्स ऑटोमॅटिकली. कळलं? यानंतर गुगल फायरबेस काय? गुगल फायरबेस हेल्प्स डेव्हलपर बिल्ड मोबाईल अँड वेब ॲप्लिकेशन. गुगल फायरबेसमुळे काय होतं? डेव्हलपर्स हे मोबाईल अँड वेब ॲप्लिकेशन्स हे बिल्ड करू शकतात. ते आपल्याला रिअल टाईम डेटाबेस ऑथेंटिकेशन आणि होस्टिंग सर्व्हिसेस काय करतं? प्रोव्हाइड करतं. कळलं? यानंतर काय आपलं आता AI अँड मशीन लर्निंग सर्व्हिसेस. गुगल क्लाउड प्रोव्हाइड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग टूल्स फॉर इमेज रेकॉग्निशन. आता तुम्हाला जर का इमेज रेकॉग्निशन करायचं असेल, व्हॉइस प्रोसेसिंग असेल किंवा मग प्रेडिक्शन सिस्टम असेल, त्यासाठी ते आपल्याला काय करतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग प्रोव्हाइड करतं. कळलं? त्यामुळं काय करू शकतो आपण? या सगळ्या स्मार्ट सर्व्हिसेसच्या मदतीने आपण स्मार्ट ॲप्लिकेशन्स बनवू शकतो. गुगल वर्कस्पेस काय? गुगल वर्कस्पेस इन्क्ल्यूड्स जसं की Gmail असन, गुगल डॉक्स असतील, गुगल ड्राईव्ह असन अँड गुगल मीट. इट हेल्प्स युजर्स कम्युनिकेट अँड वर्क टुगेदर ऑनलाईन. यामुळं काय होतं? गुगल वर्कस्पेसमुळं या युजर्स ऑनलाईन कम्युनिकेट करू शकताय आणि ऑनलाईन काम पण करू शकताय. कळलं? यानंतर काय आता आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनलिस्ट अँड ॲप्लिकेशन्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग इन डिफरंट एरिया, डिस्क्राईब एनी 2 ॲप्लिकेशन्स. आता क्लाउड कम्प्युटिंग कुठं कुठं काम करतं ते बघायचं आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग इन डिफरंट एरियाज काय? क्लाउड कम्प्युटिंग इज यूज इन मेनी फील्ड्स टू प्रोव्हाइड ऑनलाईन सर्व्हिसेस सच ॲज स्टोरेज,
भरपूर फील्डमध्ये यूज होतं. कशासाठी यूज होतं? जर का स्टोरेज लागत असेल, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग अँड डेटा प्रोसेसिंग लागत असेल तर आपण क्लाउड कम्प्युटिंग हे यूज करतो. इट हेल्प्स ऑर्गनायझेशन रिड्यूस कॉस्ट. ते ऑर्गनायझेशन्सला कॉस्ट कमी करण्यासाठी मदत करतं, परफॉर्मन्सला वाढवण्यासाठी मदत करतं आणि आपण कुठून पण डेटा आपण ॲक्सेस करू शकतो आहे. आता क्लाउड कम्प्युटिंग कुठं कुठं वापरली जाते? एज्युकेशनमध्ये वापरली जाते, हेल्थकेअरमध्ये वापरली जाते, बँकिंग अँड फायनान्समध्ये वापरली जाते, बिझनेसमध्ये वापरली जाते, एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये वापरली जाते, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असतील, सोशल नेटवर्किंग असतील किंवा मग सायंटिफिक रिसर्च असेल, कम्युनिकेशन सर्व्हिसेस असेल किंवा मग डेटा स्टोरेज अँड बॅकअप, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्लाउड कम्प्युटिंग वापरली जाते. कळलं का? आता यानंतर काय सांगा बरं. यानंतर आहे आपल्याला 2 गोष्टी एक्सप्लेन करायच्या. मग पहिली गोष्ट काय घेतली आपण? क्लाउड कम्प्युटिंग इन एज्युकेशन घेतली. क्लाउड कम्प्युटिंग इज वाईडली यूज इन स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये फॉर ऑनलाईन लर्निंग अँड शेअरिंग स्टडी मटेरियल्स. जर का तुम्हाला स्टडी मटेरियल शेअर करायचं असेल एकमेकांना किंवा मग ऑनलाईन जर का तुम्हाला शिकायचं असेल म्हणजे ऑनलाईन लर्निंग असेल तर या गोष्टीसाठी आपण काय करू शकतो? क्लाउड कम्प्युटिंग यूज करू शकतो. याचे फीचर्स काय? आता स्टुडंट्स कधी पण नोट्स, व्हिडिओज किंवा मग असाइनमेंट्स ऑनलाईन ॲक्सेस करू शकताय. ऑनलाईन क्लासेस असतील किंवा मग व्हर्च्युअल लॅब्स असतील कॅन बी कंडक्टेड इझिली. टीचर्स अँड स्टुडंट कॅन शेअर फाईल्स थ्रू क्लाउड स्टोरेज. क्लाउड स्टोरेजद्वारे शिक्षक आणि विद्यार्थी हे एकमेकांना नोट्स शेअर करू शकताय. ई लर्निंगला सपोर्ट करतं ते ई लर्निंग प्लॅटफॉर्म ऑनलाईन एज्युकेशन्सला. ॲडव्हान्टेजेस काय? कुठून पण लर्न करू शकताय, लो इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट असते, इझी कोलॅबोरेशन होतं स्टुडंट्स आणि टीचरमध्ये. कळलं? इन्क्लूड गुगल क्लासरूम जे असतं ते पण याचं एक्झाम्पल आहे किंवा मग मायक्रोसॉफ्ट टीम्स असतात ते पण याचं एक्झाम्पल आहे. कळलं? यानंतर काय? क्लाउड कम्प्युटिंग हेल्थकेअरमध्ये कसं वापरलं जातं? क्लाउड कम्प्युटिंग हेल्प्स हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्स मॅनेज पेशंट्स इन्फॉर्मेशन अँड मेडिकल सर्व्हिसेस इफिशियंटली. काय करतं? पेशंटची इन्फॉर्मेशन असतं किंवा मग मेडिकल सर्व्हिसेस ते इफिशियंटली मॅनेज करतं. जसं की पेशंट रेकॉर्ड्स आर स्टोर्ड सिक्युअरली ऑन द क्लाउड. पेशंटचा जो रेकॉर्ड्स आहे तो सिक्युअरली क्लाउडवरती स्टोअर होतो. डॉक्टर्स कॅन ॲक्सेस मेडिकल रिपोर्ट्स फ्रॉम एनिवेअर. आता डॉक्टर समजा कुठंतरी गेले पण तुम्हाला मेडिकलचं लागतं की समजा माझा काय प्रॉब्लेम आहे वगैरे बघितला बघा, तर ते मेडिकल रिपोर्ट्स वगैरे ते तुम्हाला डायरेक्ट तिथे जाण्याची गरज नाही पडत. ते कुठून पण डॉक्टर्स लोक ॲक्सेस करू शकतात क्लाउडवर. ऑनलाईन कन्सल्टेशन, टेलिमेडिसिन किंवा सगळ्या सर्व्हिसेस पण अवेलेबल आहे. मेडिकल डेटा बॅकअप अँड रिकव्हरी हे इझियर होऊन जातं. कळलं? फास्टर ॲक्सेस भेटतं पेशंटच्या डेटाला. बेटर कम्युनिकेशन बिटवीन हॉस्पिटल्स अँड डॉक्टर्स आहे. डेटा स्टोरेज कॉस्ट ही कमी होते. गुगल हेल्थ आणि IBM वॉटसन हेल्थ हे काय झाले? एक्झाम्पल झाले हेल्थ केअरमध्ये क्लाउड कसं वापरलं जातं याचं. कळलं? आता यानंतर काय आपला क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे डिफरंट कंपोनंट्स ऑफ AWS काय असतात. कळलं? तर Amazon वेब सर्व्हिसेस इज अ क्लाउड प्लॅटफॉर्म दॅट प्रोव्हाइड्स डिफरंट सर्व्हिसेस फॉर स्टोरिंग डेटा, रनिंग ॲप्लिकेशन अँड मॅनेजिंग क्लाउड रिसोर्सेस. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ते काय करतं? जो क्लाउड प्लॅटफॉर्म आहे ते प्रोव्हाइड करतं आपल्याला. जर डेटा स्टोअर करायचा असेल कुठं किंवा मग आपल्याला ॲप्लिकेशन्स रन करायचे असतील किंवा मग क्लाउड रिसोर्सेस हे मॅनेज करायचे असेल तर आपण काय वापरतो? AWS वापरतो. आता बघा पहिली सर्व्हिस कोणती आहे? कम्प्यूट सर्व्हिसेस आहे. म्हणजे काय? कम्प्यूट सर्व्हिसेस आर यूज टू रन ॲप्लिकेशन्स अँड व्हर्च्युअल मशीन्स इन द क्लाउड. आपण काय करू शकतो? ॲप्लिकेशन्स रन करू शकतो, व्हर्च्युअल मशीन क्लाउडवरती रन करू शकतो. याचं एक्झाम्पल काय? Amazon EC2 प्रोव्हाइड्स व्हर्च्युअल कम्प्युटर्स ऑन रेंट. ते काय करतं? व्हर्च्युअल कम्प्युटर्स प्रोव्हाइड करतं रेंटवरती Amazon EC2. याच्यातलं एकच पॉईंट लिहायचं आपल्याला, जास्त नाही लिहायचे कारण की हा प्रश्न कमी मार्क्सला होता, मी जास्त लिहिलं. स्टोरेज सर्व्हिसेसमध्ये काय? स्टोरेज सर्व्हिसेस आर यूज टू स्टोअर फाईल्स, डेटा आणि बॅकअप ऑनलाईन. आता Amazon सिम्पल स्टोरेज सर्व्हिसेस ते आपलं फाईल्स आणि डेटा हे स्टोअर करतं. कळलं? त्यानंतर डेटाबेस सर्व्हिसेस असतात. डेटाबेस सर्व्हिसेस युजरसाठी मदत करतात स्टोअर आणि मॅनेज करण्यासाठी डेटा. त्यासाठी Amazon रिलेशनल डेटाबेस सर्व्हिसेस आपल्याकडं
अवेलेबल आहे. कळलं. यानंतर काय आता नेटवर्किंग सर्व्हिसेस म्हणजे काय, नेटवर्किंग सर्व्हिसेस काय करतं, कनेक्ट करतं क्लाउडला रिसोर्सेस सोबत सिक्युअरली. आता तुम्ही एक्झाम्पल वाचू शकताय, सोपं आहे. सिक्युरिटी सर्व्हिसेस काय करतं, आपल्या डेटाला प्रोटेक्ट करतं. त्यानंतर ॲनालिटिक्स सर्व्हिसेस काय करतं, ॲनालिटिक्स सर्व्हिसेस आर यूज टू ॲनालाइज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. जर का आपल्याकडे असेल ना तो आपल्याला ॲनालाइज करायचा असेल तर ॲनालिटिक्स सर्व्हिसेस वापरू शकतोय. त्यासाठी आपण ॲमेझॉन रेडशिफ्ट पण वापरू शकतोय. मॉनिटरिंग सर्व्हिसेससाठी काय, मॉनिटरिंग सर्व्हिसेस हेल्प्स युजर ट्रॅक सिस्टीमचा परफॉर्मन्स. जर का ट्रॅक करायचा असेल आपल्याला तर आपण मॉनिटरिंग सर्व्हिसेस वापरतो. जसं की ॲमेझॉन क्लाउड वॅच झालं, ते काय करतं, क्लाउड रिसोर्सेसला मॉनिटर करतं. कळलं. यानंतर काय आपलं आता हाऊ द ॲमेझॉन सिम्पल स्टोरेज सर्व्हिस वर्क्स विथ सुटेबल डायग्राम. ॲमेझॉन सिम्पल स्टोरेज सर्व्हिस कशी वर्क करते ते बघायचं आहे. मग ॲमेझॉन सिम्पल स्टोरेज सर्व्हिस इज अ क्लाउड स्टोरेज सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस. ही काय क्लाउड स्टोरेज सर्व्हिसेस आहे, जी कोण प्रोव्हाइड करतं, आपल्याला AWSने प्रोव्हाइड केलं आहे, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने. ते कशासाठी यूज होईल, आता सिम्पल स्टोरेज सर्व्हिस आहे तर स्टोअर आणि रिट्राईव्हसाठी यूज होईल. जर तुम्हाला व्हिडिओज असतील, डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे स्टोअर करायचं आहे किंवा रिट्राईव्ह करायचं आहे तर तुम्ही ॲमेझॉन सिम्पल स्टोरेज सर्व्हिस वापरू शकताय. त्याला आपण सिम्पल स्टोरेज सर्व्हिसला S3 पण म्हणतो. तर S3 काय करतं, आपला डेटा स्टोअर करतं ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये. त्याला आपण काय म्हणतो, इनसाइड कंटेनर्स कॉल्ड बकेट्स. बकेट्समध्ये ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये डेटा ते स्टोअर करतं. आता वर्किंग कशी ॲमेझॉन S3ची, युजर काय करतो, एक बकेट बनवतो पहिले, बरोबर. बकेट बनवली, फाईल और डेटा कुठं, आपण एक ऑब्जेक्ट, फाईल आणि डेटाला काय करतो, एक ऑब्जेक्ट म्हणून त्या बकेटमध्ये अपलोड करतो. कळलं. फाईल आणि डेटाला एक ऑब्जेक्ट म्हणून त्या बकेटमध्ये अपलोड केलं. आता डेटा कुठं स्टोअर आहे, AWSमध्ये स्टोअर आहे सिक्युअरली. मग तुम्हाला जेव्हा ॲक्सेस करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, तेव्हा तुम्ही इंटरनेट असलं तुमच्यापाशी तर कधी पण तो बकेटमधून डेटा काढू शकताय. मग S3 काय करतं, सिम्पल स्टोरेज सर्व्हिस ऑटोमॅटिकली मेंटेन करतं बॅकअप वगैरे. कळलं. फीचर्स काय ॲमेझॉन, अनलिमिटेड स्टोरेज कॅपॅसिटी आहे, हाय सिक्युरिटी आहे, इझी डेटा बॅकअप अँड ॲक्सेसिबल फ्रॉम एनिवेअर आहे. कळलं. युजर्स असतील वगैरे ते काय करता, त्यांचा डेटा अपलोड करता कुठं, या ॲमेझॉन S3च्या बकेटमध्ये अपलोड केला. कशाच्या फॉर्ममध्ये, ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये. समजा फाईल 1, फाईल 2, फाईल 3 हे ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये डेटा आपण या बकेटमध्ये अपलोड केला युजरने. कळलं का. आता ॲडव्हान्टेजेस काय सांगा बरं. ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲमेझॉन S3 काय, लो कॉस्ट आहे, रिलायबल सिक्युअर आहे, फास्ट डेटा ॲक्सेस आहे किंवा मग बॅकअप, मल्टीमीडिया स्टोरेज वगैरे आहे, इझी इंटिग्रेशन आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडव्हान्टेजेसमध्ये बघायला भेटतात. कळलं इथपर्यंत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आपला आता, एनलिस्ट द स्टेप्स फॉर कॉन्फिग्युरेशन ॲमेझॉन EC2 VM इन्स्टन्स. आता कॉन्फिग्युरेशन ॲमेझॉन EC2 VM इन्स्टन्ससाठी काय काय स्टेप्स असतात ते आपण बघणार आहोत. मग स्टेप्स फॉर कॉन्फिग्युरेशन ॲमेझॉन EC2 VM इन्स्टन्स. Amazon EC2 is a service provided by Amazon Web Services. काय, Amazon EC2 जी सर्व्हिस आहे ती कोण प्रोव्हाइड करतं, Amazon Web Services. That allows users to create and run virtual machines in the cloud. आपण जे क्रिएट करू शकतोय, रन करू शकतोय व्हर्च्युअल मशीन्सला क्लाउडवरती, ही सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला, Amazon Web Services. These virtual machines are called EC2 instances. ते जे व्हर्च्युअल मशीन्स आपण क्रिएट करतो त्या व्हर्च्युअल मशीन्सला आपण काय म्हणतो, EC2 इन्स्टान्सेस. कळलं. स्टेप्स फॉर कॉन्फिग्युरेशन ॲमेझॉन EC2 VM इन्स्टॉल. पहिले काय करायचं, मग AWS कन्सोलला लॉग इन करायचं. स्टेप्स बघायचे आहे ना. मग AWS कन्सोलला लॉग इन केलं, आपण काय करायचं, पहिले AWS मॅनेजमेंट कन्सोल ओपन करायचं, साइन इन करायचं आपलं AWS अकाउंट क्रेडेन्शियल्सनी. मग EC2 सर्व्हिस ओपन करायचं. त्यामध्ये गेल्यानंतर काय करायचं, EC2 सर्व्हिसला ओपन केलं. फ्रॉम द AWS सर्व्हिस मेनू सिलेक्ट ॲमेझॉन EC2. AWS सर्व्हिसचा मेनू रेंज आहे तर त्यामध्ये ॲमेझॉन EC2 सिलेक्ट करायचं आणि त्याला ओपन करायचं. त्यानंतर न्यू इन्स्टन्सला लॉन्च करायचं. क्लिक ऑन लॉन्च इन्स्टन्सेस ऑप्शन टू क्रिएट न्यू EC2 व्हर्च्युअल मशीन.
आपल्याला नवीन व्हर्च्युअल मशीन काय करायचं आहे, क्रिएट करायचं आहे ना. मग आपण कशावरती क्लिक केलं, लॉन्च न्यू इन्स्टन्सवरती क्लिक केलं. कळलं. यानंतर काय, आता यानंतर आहे आपलं चूज ॲमेझॉन मशीन इमेज. आता लॉन्च केला, चूज ॲमेझॉन मशीन इमेज, AMI वरती चूज करा. सिलेक्ट द ऑपरेटिंग सिस्टम इमेज सच एज लिनक्स और विंडोज. लिनक्स किंवा विंडोज सिलेक्ट करायचं. AMI कंटेन्स द ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर अँड कॉन्फिगरेशन रिक्वायर्ड फॉर द इन्स्टन्स. कळलं. ते त्यामध्ये दोन्ही पण राहतं, लिनक्स राहतं, विंडोज राहतं. तुम्ही तुमच्या PC नुसार वगैरे किंवा मग विंडोजनुसार, तुम्ही लिनक्स असाल तर लिनक्स, विंडोज असेल तर विंडोज सिलेक्ट करू शकता. इन्स्टन्सचा टाईप सिलेक्ट करायचा. सिलेक्ट द हार्डवेअर कॉन्फिगरेशन सच एज CPU, मेमरी अँड स्टोरेज अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट. कळलं. इन्स्टन्सचं टाईप सिलेक्ट केलं. मग इन्स्टन्स डिटेल्स बघायचं, म्हणजे नेटवर्क सेट करायचं, सबनेट काय आपलं, किती नंबर ऑफ इन्स्टन्सेस पाहिजे, किंवा मग जी सेटिंग लागतीये ती सगळी आपण काय करायची, सिलेक्ट करायची. मग स्टोरेज ॲड करायचं. कन्फिगर स्टोरेज टाईप फॉर द इन्स्टन्स युजिंग इलेस्टिक ब्लॉक स्टोअर. आपण इलेक्ट्रिक ब्लॉक स्टोअरच्या मदतीने काय करू शकतो, आपल्याला किती स्टोरेज पाहिजे वगैरे ते सगळं सिलेक्ट करू शकतो. मग टॅग्स ॲड करायचे. आता टॅग्स ॲड करणं म्हणजे काय, ॲड टॅग्स सचेस नेम असन, प्रोजेक्ट असन, ते सगळं आपण आपल्या आयडेंटिफिकेशनसाठी काय करू शकतोय, टॅग्स ॲड करू शकतोय. त्यानंतर काय, आता कॉन्फिगर सेक्युरिटी ग्रुप. सेक्युरिटी ग्रुप म्हणजे काय, क्रिएट ऑर सिलेक्ट अ सेक्युरिटी ग्रुप टू डिफाईन फायरवॉल रूल्स. एक सेक्युरिटी ग्रुप बनवायचा फायरवॉल रूल्ससाठी. इट कंट्रोल्स इनबाउंड अँड आउटबाउंड ट्रॅफिक सच एज SSH, HTTP, HTTPS ॲक्सेस. कळलं. क्रिएट की पेअर्स. की पेअर्स पण बनवावं लागतं आपल्याला. डाउनलोड अ की पेअर फाईल. दिस की इज यूज टू सिक्युअरली कनेक्ट. आपल्याला जर का सिक्युअरली कनेक्ट करायचं असेल EC2 इन्स्टन्ससोबत, तर आपण काय करतोय, न्यू पेअर क्रिएट करतो, की पेअर. लॉन्च करायचं इन्स्टन्सला. रिव्ह्यू ऑल कॉन्फिगरेशन. तुम्ही जे आता सिक्युरिटी असेल, की पेअर असेल, जेवढ्या सगळ्या गोष्टी बनवल्या असेल त्या सगळ्या एकदा रिव्ह्यू करून घ्यायच्या आणि लॉन्च बटनवरती क्लिक करून द्यायचं. जर का आपल्याला EC2 VM लॉन्च करायचं असेल तर लॉन्च बटनवरती क्लिक करायचं आणि EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करून घ्यायचं. जर का लॉन्च झालं तर कनेक्ट टू द इन्स्टन्स युजिंग SSHनी फॉर लिनक्स और रिमोट डेस्कटॉप फॉर विंडोज. कळलं. लिनक्स असेल तर SSHद्वारे तुम्ही इन्स्टन्सला कनेक्ट करू शकताय. जर का तुमचं विंडोज असेल तर रिमोट डेस्कटॉपद्वारे तुम्ही कनेक्ट करू शकताय. कळलं. यानंतर काय, आता आपलं व्हॉट इज AWS. हा जो प्रश्न आहे तो आपला झालेला आहे, म्हणून मी वापस घेत नाही, फक्त तुम्हाला एकदा दाखवून देतो की काय. कळलं. बघायचं असेल, फोटो वगैरे काढायचा असेल तर काढून घ्या, कारण हा प्रश्न आपल्याला झालेला आहे, त्यामुळे मी वापस घेत नाही बसणार. कळलं. चुकून माझ्याकडून डबल लिहिला गेला आहे तो, तर मग मी फक्त तुम्हाला दाखवून देतोय. यानंतर काय आपलं आता बघू शकताय तुम्ही. आता यानंतर आपलं एक्सप्लेन SQL Azure इन डिटेल्स. आता SQL Azure काय असतं, मायक्रोसॉफ्ट Azure SQL डेटाबेस इज अ क्लाउड बेस्ड रिलेशनल डेटाबेस. तो काय, एक क्लाउड बेस्ड रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस आहे जी की मायक्रोसॉफ्ट Azure प्रोव्हाइड करते. बरोबर. इट इज बेस्ड ऑन मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर टेक्नॉलॉजी. आणि ती पण सगळ्या गोष्टी क्लाउडच्या याच्यासाठीच यूज होत्या की स्टोअर करणं, मॅनेज करणं, डेटाला ॲक्सेस करायचा असेल, इंटरनेट जिथं प्रेझेंट आहे तुम्ही तिथून ते ॲक्सेस करू शकता. SQL Azure काय करतं, हेल्प्स करतं ऑर्गनायझेशनला की आपण स्टोअर करू शकतो, मॅनेज अँड डेटा थ्रू द इंटरनेट. कळलं. SQL Azure यूज डेटाबेस सर्व्हिसेस विदाउट मेंटेनिंग. आपण फिजिकल सर्व्हर्स, हार्डवेअर्स हे मेंटेन नाही केले तरी चालतात, तरी आपण काय करू शकतोय, डेटाबेस सर्व्हिसला मेंटेन, म्हणजे डेटाबेस सर्व्हिसेस हे यूज करू शकतोय, जसं की स्टोरेज पर्पज, मॅनेजिंग पर्पजसाठी. असं सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहे त्या आपण यूज करू शकतोय जरी आपल्याकडे फिजिकल सर्व्हर्स किंवा हार्डवेअर नसतील तरी. SQL Azure इज अ फुल्ली मॅनेज सर्व्हिस इन विच मायक्रोसॉफ्ट हँडल्स डेटाबेस. मायक्रोसॉफ्ट स्वतः हँडल करतं इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, सॉफ्टवेअर अपडेट्स असेल, बॅकअप, हे सगळे ऑटोमॅटिकली ते हँडल करतात.
इट प्रोव्हाइड्स हाय अवेलेबिलिटी, स्केलेबिलिटी अँड सिक्युरिटी फॉर क्लाउड ॲप्लिकेशन. ते काय करतं, हाय अवेलेबिलिटी असं स्केलेबिलिटी किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं क्लाउड ॲप्लिकेशन्सला. द सर्व्हिस प्रोव्हाइड्स ऑटोमॅटिक बॅकअप अँड रिकव्हरी फॅसिलिटीज विच हेल्प्स इन प्रोटेक्टिंग डेटा ड्युरिंग सिस्टीम फेल्युअर्स. कळलं, ही सध्या काय प्रोव्हाइड करतं, या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ऑटोमॅटिक बॅकअप असन, रिकव्हरी फॅसिलिटीज असन विच हेल्प इन प्रोटेक्टिंग डेटा ड्युरिंग सिस्टम फेल्युअर्स. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स सेक्युरिटी फीचर्स सच एज ऑथेंटिकेशन, फायरवॉल प्रोटेक्शन अँड डेटा एन्क्रिप्शन. ते काय काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, ऑथेंटिकेशन वगैरे प्रोव्हाइड करतं, फायरवॉल प्रोटेक्शन असतं, डेटा एन्क्रिप्शन असतं. SQL Azure इज वाईडली यूजिंग, हे जास्तीत जास्त कुठे यूज केलं जातं, ॲप्लिकेशन्स, बँकिंग सिस्टम्स, बिझनेस ॲप्लिकेशन्समध्ये, ई कॉमर्समध्ये, वेबसाईट्समध्ये किंवा कशामुळे यूज केलं जातं ते जास्त, कारण रिलायबिलिटी आणि इझी ॲक्सेसिबिलिटी हे त्याची 2 फीचर्स आहे. कळलं. यानंतर काय आता, ॲमेझॉन गुगल ॲप इंजिन विथ इट्स इन्स्टॉलेशन स्टेप. कळलं. आता मायक्रोसॉफ्टचं बघितलं आपण, आता काय कशाचं बघायचं आपल्याला, गुगल ॲप इंजिन बघायचं. एक्सप्लेन गुगल ॲप इंजिन विथ इट्स इन्स्टॉलेशन स्टेप. आता गुगल ॲप इंजिनला तुम्ही कसं इन्स्टॉल करणार आहे ते बघायचं. गुगल ॲप इंजिन इज अ प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. कळलं. गुगल ॲप इंजिन काय आहे, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आहे, जे कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. इट अलाउज डेव्हलपर्स टू क्रिएट, डिप्लॉय अँड रन वेब ॲप्लिकेशन्स ऑन गुगल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर विदाउट मॅनेजिंग सर्व्हर्स. ते डेव्हलपरसाठी मदत करतं की आपण काय करू शकतोय, जे वेब ॲप्लिकेशन बनवू शकतोय, रन करू शकतोय कशावरती, गुगल क्लाउडवरती. कळलं. आपल्याला सर्व्हर वगैरे मॅनेज करण्याची गरज नसते तरी आपण रन करू शकतोय. गुगल ॲप इंजिन ऑटोमॅटिकली हँडल्स सर्व्हर मॅनेजमेंट. आता गुगल ॲप इंजिन बघतोय ना आपण, इन्स्टॉलेशन स्टेप्स, तर गुगल ॲप इंजिन काय करतं, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी हँडल करतं. जसं की सर्व्हर पण मॅनेज करून घेईन ते, स्केलिंग, लोड बॅलन्सिंग आणि ॲप्लिकेशन मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टी ते स्वतः मॅनेज करून घेतं. ते प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती सपोर्ट करतं, जावा असन, पायथन असन, PHP असन किंवा गो असन, या प्रोग्रामिंग लँग्वेजला ते सपोर्ट करतं. ऑटोमॅटिक स्केलिंग ऑफ ॲप्लिकेशन्स, नो नीड टू मॅनेज सर्व्हर्स. फीचर्स काय त्याचे, ऑटोमॅटिक स्केल करू शकते ॲप्लिकेशन, सर्व्हरला वगैरे मॅनेज करण्याची गरज नाही पडत. इझी डिप्लॉयमेंट ऑफ वेब ॲप्लिकेशन्स असते. हाय अवेलेबिलिटी सिक्युरिटी आहे. सपोर्ट्स मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजेस. इन्स्टॉलेशन स्टेप्स काय, गुगल क्लाउड अकाउंट बनवायचं आहे. फर्स्ट क्रिएट अ गुगल क्लाउड अकाउंट अँड साइन इन टू गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. गुगल क्लाउड अकाउंट बनवायचं आणि गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मला काय करायचं, साइन इन करायचं. आता साइन इन केल्यानंतर काय करायचं, इन्स्टॉल करायचं गुगल क्लाउड SDK. म्हणजे काय, डाउनलोड अँड इन्स्टॉल गुगल क्लाउड SDK ऑन द सिस्टम. कळलं. SDK डाउनलोड केलं तुम्ही, त्याच्यानंतर काय करायचं, जावा ऑर रिक्वायर्ड लँग्वेज एन्व्हायरमेंट डाउनलोड करा. तुम्हाला जी एन्व्हायरमेंट पाहिजे, तुम्ही जावा करू शकताय, पायथन करू शकताय, जी प्रोग्रामिंग लँग्वेजला ते सपोर्ट करतं ती तुम्ही करू शकताय. त्यानंतर गुगल क्लाउड SDKला इनिशियलाइज करायचं. म्हणजे काय करायचं, कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आणि इनिशियलायझेशन कमांड त्यावरती रन करायची. कळलं. त्यानंतर तुम्ही काय करू शकताय, गुगल ॲप इंजिन प्रोजेक्ट क्रिएट करू शकताय. म्हणजे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून गुगल क्लाउड कन्सोल आणि ते करू शकताय. कळलं, क्रिएट. त्यानंतर काय, क्रिएट ॲप्लिकेशन, डेव्हलप द वेब ॲप्लिकेशन्स अँड क्रिएट कॉन्फिग्युरेशन फाईल्स रिक्वायर्ड फॉर ॲप इंजिन. वेब ॲप्लिकेशन्स वगैरे आपण डेव्हलप करू शकतोय तिथं. कळलं. त्यानंतर काय, आता डिप्लॉय. आता तुम्ही बनवून वगैरे झालं सगळ्या गोष्टी, तर काय करणार आहे, डिप्लॉय करणार आहे. डिप्लॉयमध्ये काय, डिप्लॉयमेंट कमांड असते, टू अपलोड द ॲप्लिकेशन टू गुगल ॲप इंजिन. मग तुम्ही गुगल ॲप इंजिनवरती ते ॲप्लिकेशन अपलोड करू शकता आणि ॲप्लिकेशन नंतर शेवट काय रन करू शकता. आफ्टर डिप्लॉयमेंट ॲक्सेस द ॲप्लिकेशन थ्रू द प्रोव्हाइडेड ॲप इंजिन URL. ती जी URL प्रोव्हाइड करेन आपल्याला ॲप किंवा मग जी लिंक प्रोव्हाइड करेन त्यावरती क्लिक करून तुम्ही डिप्लॉय करू शकताय. रन करू शकताय डिप्लॉयमेंट नंतर. आता आपल्याला काय बघायचं आहे, मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर एक्सप्लेन करायचं आहे त्याच्या आर्किटेक्चरसोबत. आता मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर काय राहतं,
मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर इज अ क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइडेड बाय मायक्रोसॉफ्ट. काय मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर हे काय क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे जे की मायक्रोसॉफ्ट प्रोव्हाइड करतं. इट प्रोव्हाइड सर्व्हिसेस सच ॲज कम्प्युटिंग, स्टोरेज, नेटवर्किंग, डेटाबेसेस अँड ॲप्लिकेशन होस्टिंग थ्रू द इंटरनेट. कळलं, ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, जसं की कम्प्युटिंग स्टोरेज असं, नेटवर्किंग असं, डेटाबेसेस असं अँड ॲप्लिकेशन होस्टिंग थ्रू द इंटरनेटद्वारे. ॲज्युअर हेल्प्स ऑर्गनायझेशन्स बिल्ड, डिप्लॉय अँड मॅनेज ॲप्लिकेशन्स इन द क्लाउड एन्व्हायरमेंट. ॲज्युअरमुळं काय होतं, ऑर्गनायझेशन्सला मदत होती बिल्ड करण्यासाठी, डिप्लॉय करण्यासाठी आणि मॅनेज करतं त्या ॲप्लिकेशन्सला क्लाउड एन्व्हायरमेंटवर. कळलं. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर सपोर्ट करतं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस अँड सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला. कळलं, कशाला सपोर्ट करतं ते. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर सगळ्यांना सपोर्ट करतं, म्हणजे IaaS, PaaS, SaaS. सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे IaaS, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे PaaS आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे SaaS. इट प्रोव्हाइड स्केलेबल, सिक्युअर अँड कॉस्ट इफेक्टिव्ह क्लाउड सोल्युशन. ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, एक स्केलेबल, सिक्युअर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह क्लाउड सोल्युशन प्रोव्हाइड करतं. आता आर्किटेक्चर काय मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरचं, मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ डिफरंट लेयर्स अँड सर्व्हिसेस दॅट वर्क टुगेदर टू प्रोव्हाइड द क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस. काय मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर आर्किटेक्चर भरपूर लेयरनी बनलेलं आहे आणि त्यामध्ये काही सर्व्हिसेस पण ॲड जे की एकत्र काम करून आपल्याला काय करतं, कम्प्युटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर पहिली लेअर कोणती, क्लायंट लेअर. दिस लेअर कंटेन्स युजर्स, वेब ब्राउझर्स, मोबाईल डिव्हायसेस अँड ॲप्लिकेशन्स दॅट ॲक्सेस ॲज्युअर सर्व्हिसेस थ्रू द इंटरनेट. आता इंटरनेटद्वारे आपण ज्या सर्व्हिसेस ॲक्सेस करतो, कशाद्वारे करतो, एक तर मोबाईलनी करू, वेब ब्राउझरनी करू, मोबाईल डिव्हायसेस, ॲप्लिकेशन याद्वारे करतो. मग हे क्लायंट लेअरमध्ये ह्या गोष्टी येणार सगळ्या. कळलं. यानंतर कोणत्या गोष्टी येणार आता, ॲप्लिकेशन लेअर. काय दिस लेअर कंटेन्स क्लाउड ॲप्लिकेशन्स अँड सर्व्हिसेस डेव्हलप बाय युजर्स. कळलं. ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय येणार आहे, ही लेअर काय कंटेन करते, क्लाउड ॲप्लिकेशन्स असतील, सर्व्हिसेस असतील ज्या की युजरनी डेव्हलप केलं आहे, त्या सगळ्या. ॲप्लिकेशन रन ऑन ॲज्युअर व्हर्च्युअल मशीन्स ऑर ॲप सर्व्हिसेस. प्लॅटफॉर्म लेअर काय करते, प्रोव्हाइड्स रन टाईम एन्व्हायरमेंट, डेटाबेस, मिडलवेअर अँड डेव्हलपमेंट टूल्स. काय प्रोव्हाइड करतं ते, रन टाईम एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं, डेटाबेसेस प्रोव्हाइड करतं, मिडलवेअर्स प्रोव्हाइड करतं, डेव्हलपिंग टूल्स असतं त्याच्याकडं, डिप्लॉयमेंट आणि मॅनेजमेंटसाठी. कळलं. इन्फ्रास्ट्रक्चर लेअर. काय दिस लेअर कंटेन्स फिजिकल सर्व्हर्स, स्टोरेज डिव्हायसेस, नेटवर्किंग इक्विपमेंट, डेटा सेंटर्स मॅनेज बाय मायक्रोसॉफ्ट. कळलं. काय काय कंटेन करते ही लेअर, फिजिकल सर्व्हर्स असतं हिच्याकडं, स्टोरेज डिव्हायसेस असतात, नेटवर्किंग इक्विपमेंट्स असतात, डेटा सेंटर्स असतात जे की मायक्रोसॉफ्ट मॅनेज करतं ते, आणि मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी लेअर. नावावरूनच कळतं या गोष्टी. कळलं. दिस लेअर मॅनेजेस मॉनिटरिंग, ऑथेंटिकेशन, बॅकअप अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस. इट एन्श्युअर्स सिक्युअर ॲक्सेस अँड प्रॉपर रिसोर्स मॅनेजमेंट. कळलं. तर डायग्राम काय बघा, युजर्स, क्लायंट डिव्हायसेस असतील त्यांना जर का इंटरनेटचा ॲक्सेस भेटला तर मग ॲप्लिकेशन लेअर, प्लॅटफॉर्म लेअर, इन्फ्रास्ट्रक्चर लेअर, मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी या सगळ्या लेअर एकाखाली एक येतील. काय येतील, युजर्सला जर का ॲक्सेस भेटला इंटरनेटद्वारे तर ॲप्लिकेशन लेअर, प्लॅटफॉर्म लेअर, इन्फ्रास्ट्रक्चर लेअर अँड मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी हे सगळे येतील. यांचं सगळ्यांचं वर्किंग आपण बघितलं आहे मागं. आता ॲडव्हान्टेजेसमध्ये काय, हाय स्केलेबिलिटी, सिक्युअर क्लाउड एन्व्हायरमेंट, इझी ॲप्लिकेशन, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि ऑटोमॅटिक बॅकअप रिकव्हरी. तर या गोष्टी सगळ्या आपल्याला बघायला मिळतात. आता डिफरन्स काय, डिफरन्स बिटवीन DynamoDB आणि Amazon S3 मध्ये काय डिफरन्स आहे. DynamoDB आणि Amazon S3 मध्ये काय आहे, Amazon DynamoDB इज अ NoSQL डेटाबेस सर्व्हिस आहे. काय आहे ती, NoSQL डेटाबेस सर्व्हिस आहे ती. आणि Amazon सिम्पल स्टोरेज सर्व्हिस म्हणजे S3 ही क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे. काय, एक क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे आणि एक NoSQL डेटाबेस सर्व्हिस आहे.
हे काय करतं, की व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करतं आणि हे फाईल्स, इमेजेस, व्हिडिओजच्या, डॉक्युमेंट्सच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करेन ॲमेझॉन S3. जे DynamoDB आहे ते फास्ट डेटा प्रोसेस करतं आणि हे कशासाठी यूज होतं, यूज फॉर बॅकअप अँड फाईल स्टोरेजसाठी यूज होतं ॲमेझॉन S3. जे DynamoDB आहे ते रिअल टाईम डेटा प्रोसेसिंगला सपोर्ट करतं आणि ॲमेझॉन S3 हे लार्ज स्केल डेटा स्टोरेजसाठी यूज होतं. इकडे लो लेटन्सी, हाय स्पीड परफॉर्मन्स आहे. इकडे ड्युरेबल अँड स्केलेबल स्टोरेज कळलं. सुटेबल फॉर वेब अँड मोबाईल अँड गेमिंग ॲप्लिकेशनसाठी आहे DynamoDB. आणि ॲमेझॉन S3 कशासाठी, मल्टीमीडिया स्टोरेज अँड डेटा बॅकअपसाठी. डेटा हा टेबल्समध्ये मॅनेज केला जातो DynamoDBमध्ये आणि हा डेटा हा बकेट्स आणि ऑब्जेक्ट्समध्ये मॅनेज केला जातो. ॲमेझॉन S3 तर आपण बघितलं बकेट्स आणि ऑब्जेक्ट्समध्ये कसं केलं जातं. याचं एक्झाम्पल आहे युजर प्रोफाईल डेटाबेस आणि व्हिडिओ आणि इमेज स्टोरेज. वापस एकदा दाखवून देतो मी तुम्हाला, वापस एकदा बघून घ्यायचं आहे, सगळ्यांनी लिहायचं असेल तर लिहून घ्यायचं आहे. कळलं, झालं इथपर्यंत. आता यानंतर काय, आर्किटेक्चर बघायचं आपल्याला ॲमेझॉन डायनॅमोचं. हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. आता आर्किटेक्चर ऑफ ॲमेझॉन डायनॅमो काय, ॲमेझॉन DynamoDB इज अ डिस्ट्रीब्युटेड NoSQL डेटाबेस सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय ॲमेझॉन. NoSQL डेटाबेस सर्व्हिस आहे जे की आपल्याला ॲमेझॉन प्रोव्हाइड करतं. आता इट इज डिझाईन टू प्रोव्हाइड हाय अवेलेबिलिटी, स्केलेबिलिटी अँड फास्ट डेटा ॲक्सेस. ते कशासाठी डिझाईन केलं आहे, आपल्याला हाय अवेलेबिलिटी, स्केलेबिलिटी, फास्ट डेटा ॲक्सेस प्रोव्हाइड करण्यासाठी प्रोव्हाइड केलं जातं. डायनॅमो स्टोअर्स डेटा अक्रॉस मल्टिपल सर्व्हर्स टू अवॉइड फेल्युअर अँड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. डायनॅमो काय करतं, मल्टिपल सर्व्हरवरती आपला डेटा स्टोअर करतं. म्हणजे एक जरी फेल्युअर झालं तरी आपल्याला डेटा बॅकअप हे राहील. कळलं. आर्किटेक्चर काय त्याचं बघा, त्यामध्ये क्लायंट्स असतात, लोड बॅलन्सर्स असतात, नोड्स असतात आणि स्टोरेज सिस्टीम आहे. कसं, आता क्लायंट ॲप्लिकेशन आहे ते रिक्वेस्ट राउटरद्वारे ते 3 जागेवरती आपला डेटा स्टोअर करेल. जरी नोड 1 खराब झाला तरी आपल्याला नोड 2 मध्ये आपला डेटा आहेच, मग घाबरायची गरज नाही. किंवा नोड 1 नोड 2 खराब झाले तर नोड 3 मध्ये आपला डेटा आहे. कळलं का. आता यानंतर काय, हे तर झालं आपलं बरोबर. आता बघा काय, क्लायंट ॲप्लिकेशन जर का आलं म्हणजे क्लायंट काय करीन, सेंड्स रीड अँड राईट रिक्वेस्ट टू DynamoDB फॉर स्टोरिंग ऑर रिट्रायव्हिंग डेटा. कळलं. क्लायंट ॲप्लिकेशन काय करीन, रिक्वेस्ट पाठवीन बरोबर, कोणाला, रिक्वेस्ट राउटरला. मग ते काय करीन बघा, क्लायंट ॲप्लिकेशनने रिक्वेस्ट पाठवली याला, हे रिक्वेस्ट रिसीव्ह करीन रिक्वेस्ट राउटर. रिसीव्ह केल्यानंतर काय करीन, ते डिस्ट्रीब्यूट करीन नोड्समध्ये. जो डेटा याला येतो, जो डेटा याला भेटतो तो कुठं डिस्ट्रीब्यूट होईल, नोड्समध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, तिन्ही पण नोड्समध्ये. कळलं. डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर काय करीन, डेटा हा डिफरंट नोडमध्ये स्टोअर होतो. जर का एखादं जरी खराब झालं, एक जरी नोड फेल झाला तर डेटा तरी पण आपण ॲक्सेस करू शकतोय दुसऱ्या नोडमधून. कळलं. आता डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज काय, की ऑल नोड्स टुगेदर फॉर्म अ डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज सिस्टीम दॅट स्टोअर्स अँड मॅनेजेस. सगळे मिळून काय होतं, एक डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज सिस्टम फॉर्म होतं बरोबर. त्यामध्ये काय होतं, डेटा हा इफिशियंटली मॅनेज होतो. आता याचे फीचर्स काय, हाय स्केलेबिलिटी, परफॉर्मन्स, टॉलरन्स, या सगळ्या गोष्टी वाचू शकताय तुम्ही, सगळ्या इझी गोष्टी आहे. कळलं. आता इथं आपलं काय संपलेलं आहे, इथं आपला युनिट संपलेला आहे. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यांनी, तर आता एक टास्क आहे, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून टाका. आपलं टार्गेट आहे कमीत कमी 3.5K पर्यंत तरी ह्या सेममध्ये आपण गेलो पाहिजे. कळलं. तरी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मी टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. कळलं. तुमच्याच फायद्यासाठी आहे ते, एकदम कमीत कमी टोकनमध्ये मी तुमच्यासाठी ते प्रोव्हाइड केलं आहे. फक्त एक गुगल फॉर्म भरायचा आहे. भरपूर जण जॉईन झालेले. ह्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला कुठंच भेटणार नाही, जे मी क्वेश्चन्स, आन्सर्स, PYQ हे सगळे कवर केलेले. तुम्ही हे जरी पेपरला सगळं लिहून आले तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्की पडतील. त्यामुळं थोड्यासाठी तुम्ही असं मागं पुढं नका बघू की घेऊ की नको घेऊ. नक्की सगळ्यांनी घ्या नोट्स, एकदम चांगल्या बनवलेल्या आहे तुमच्यासाठी आणि सगळ्या नोट्स तुम्हाला
लवकरात लवकर मी अवेलेबल करून देईन. कळलं? धन्यवाद.